इमर्जन्सी पेशंट आला का डॉक्टर लोकांना आपलं घरचा काही कार्यक्रम असू द्या तो सोडून सुद्धा ना डायरेक्ट ओटीमध्ये जावं लागतं आणि ऑपरेशन करावंच लागतं. मग तसंच आमच्या द्राक्ष शेतीमध्ये सुद्धा आहे ना आमच्या ट्रॅक्टरला काही प्रॉब्लेम आलाच काही बिघाड झाला आणि इमर्जन्सी असली ना तर हे फिटर लोकांची ना लय भारी साथ राहते बरं का. लग्न सोडून यायला लागले असं लग्न सोडून यायला ही गोष्ट खरी बरं का. पोपटराव साठी आता यायला लागत नाही आम्हाला तर काय. वाटलं ना बास करायचं झटक्यात दुखणं ओळखलं बरं का. कारण द्राक्ष पंढरी मधले ना 1 नंबरचे सर्जन म्हणजे अमोल पाटील आहे आणि शिवाय ते जपान युनिव्हर्सिटीचे ना गोल्ड मेडलिस्ट आहे बरं का. खूप मोठा स्पेशलिस्ट डॉक्टर. तर मग ते नाही ना डायरेक्ट बिगर बोलीचं ऑपरेशन चालू केलं ना भाऊ. त्यांना म्हणलं कसं करा फक्त बिल द्यायच्या टायमाला मला भूल चढायला नको तेवढं करा बा. तर जे हरी माऊली रामराम मंडळी हे शेलूपुरीचे चिंचोले फॉलोवर आहे ना आपल्याला दुकानात भेटायला आले होते ते म्हणे मी तुमचे कंटिन्यू व्हिडिओ पाहतो बरं का. म्हटलं धन्यवाद. आणि आपले व्हिडिओ पाहणार बांगलादेशचे फॉलोवर म्हणे द्राक्ष शेतीला आणि ड्रॅगन शेतीला ना खालून बेसल डोस काय देऊ. म्हटलं तुम्ही ना काहीच टाकू नका फक्त आहे ना शेणखत बाकी ना चांगलं टाका. मग अशा पद्धतीने आहे ना शेणखत टाकायचं काम चालू आहे. बांगलादेशची जमीन आणि हिंदुस्थानची जमीन शेवटी आपली जमीन नव्हती. मग शेणखत म्हणजे ना शेतीसाठी अमृत. आणि इकडे दुकानावर आपल्यावाले ना कारसूरचे बिग फॉलोवर सोमेश्वर वाघ माऊली यांचा ट्रॅक्टर आला होता टांबटीसाठी बेसल डोस नाही. मग ट्रॅक्टर अशा पद्धतीने लावला गोडाऊनला आणि आपण सेंद्रिय खताची एकरी 10 बॅग दिल्या. मराठी येते एक दोन येते कुठं येत्या 4 पर्यंत येते का शाळा जायला असं काय. मग हा सगळा आपला ना फॉलोअर वर्ग आहे. मग आपण त्यांना ना एकरी 10 बॅग सेंद्रिय खत कॉम्बी पॅक गंधक आणि सुपर ॲक्शन फॉसच्या आहे ना एकरी 2 बॅग दिल्या सर्व बेसल डोस टाकून घ्यायला लावला.